हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इंडस्ट्रियल रिफॉर्म, फ्री एंटरप्राइजेस वर्सेस स्टेट रेग्युलेशन या पॉइंट पासून स्टार्ट करणार आहोत. आपण मॉड्यूल 4 बघतोय, लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया. आपला जो फाउंडेशन पेपर 1 आहे त्याचं. ठीक आहे. इंडस्ट्रियल रिफॉर्म्सचं मीनिंग काय होतं? इंडस्ट्रियल रिफॉर्म्स refers to the change in law, policies and economic strategies governing industrial development. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला गव्हर्न करणारे जे काही कायदे आहेत किंवा पॉलिसीज आहेत त्यांच्यामध्ये बदल करणं म्हणजेच काय तर इंडस्ट्रियल रिफॉर्म. आता बघा, इंडस्ट्रियल रिफॉर्म खूप झालेत भारताच्या कंटेक्स्टमध्ये. जसं आपल्याला लक्षात येतं की 1991 नंतर इंडियामध्ये LPG रिफॉर्म्स समोर आले. काय होतं LPG? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. सो याने काय झालं, बेसिकली लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनने काय झालं तर इंडस्ट्रियल रिफॉर्म्स आपल्याला इंट्रोड्यूस झाले. बेसिकली काय बदललं? मार्केटची जी डिमांड होती किंवा मार्केटचं जे स्ट्रक्चर होतं ते बदललं. मार्केट ओरिएंटेड पॉलिसीज आल्या आणि फ्री एंटरप्राइज ही कन्सेप्ट आपल्या समोर आली आणि कन्सर्न तयार झाले. दोन गोष्टींमध्ये डिबेट सुरू झाला, जो आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे बघा. फ्री एंटरप्राइज आणि स्टेट रेग्युलेशन यांच्यामध्ये कॉन्स्टंट डिबेट आपल्याला दिसून आला. आता बघा, काय आहे फ्री एंटरप्राइज? जसं मी सांगितलं, लिबरलायझेशन नंतर जी काही आपल्या समोर इकॉनॉमी आली किंवा जे काही मार्केटमध्ये बदल झाले, स्ट्रक्चरल चेंज झाले, त्यामध्ये स्टेटचा कंट्रोल कमी झाला आणि ज्या प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा जे प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांनी बिझनेस ऑपरेट करायला सुरुवात केली विथ मिनिमल गव्हर्नमेंट इंटरफेरन्स. गव्हर्नमेंटच्या अत्यंत कमी इंटरफेरन्स बरोबर. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे ही कॉन्सेप्ट. ज्यांना ही अधिक डीप मध्ये समजून घ्यायची असेल आणि त्यांनी अजूनही जर कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेसचा स्टेट, डेफिनेशन ऑफ स्टेट आणि जो की मॉड्यूल 1 मधला सेकंड पॉइंटच आहे, सो त्याचा व्हिडिओ बघायचा आहे. ते लेक्चर केलं की तुम्हाला या गोष्टी अधिक जास्त व्यवस्थित समजतील. इट इज बेस्ड, कारण स्टेटची डेफिनेशन का बदलत गेली, वायडन होत गेलेली आहे? कारण लिबरलायझेशन झालंय. बऱ्याचशा गोष्टी स्टेटकडे गेलेल्या, बऱ्याचशा गोष्टी स्टेटकडून प्रायव्हेट ओनरशिपकडे गेल्यात. कॉम्पिटिशन वाढली आहे, प्रॉफिट मोटिव्ह आहे, मार्केट डिटरमाइंड प्राइजेस आहेत, मार्केट ठरवतंय काय असणार आहेत सगळ्या गोष्टी. सो या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीजनी भारताच्या कंटेक्स्टमध्ये जे मी सांगितलं आता की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे LPG रिफॉर्म्स केले आणि त्यामध्ये बरेचसे बदल आपल्याला दिसून आले. आता यातला कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे? 19(1)G म्हणजे काय आहे? फ्रीडम टू प्रॅक्टिस और कॅरी एनी ट्रेड और बिझनेस. आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट आहे आपला व्यवसाय स्वातंत्र्य. 1906 मध्ये काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत यासाठी की जनरल पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये आपल्याला हे रिस्ट्रिक्शन्स दिसून येतात. एक्सेलवेअर वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये सुप्रीम कोर्टानं राईट टू क्लोज बिझनेस इज ऑल्सो पार्ट ऑफ 19(1)G थ्रू रिझनेबल रेग्युलेशन्स. सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की राईट टू क्लोज अ बिझनेस इज ऑल्सो पार्ट ऑफ 19(1)G. 19(1)G चा पार्ट आहे, दो सब्जेक्ट टू रिझनेबल रेग्युलेशन्स. पण असं जरी असलं, क्लोज करण्याचं स्वातंत्र्य जरी असलं तरी सुद्धा तिथे सुद्धा रिझनेबल रेग्युलेशन्स आहेत. इकॉनॉमिक फ्रीडम कॉन्स्टिट्युशनली प्रोटेक्टेड बट नॉट ऍब्सोल्यूट. फ्रीडम, हे जे फ्रीडम आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, ते प्रोटेक्टेड आहे, पण तरी सुद्धा कॉन्स्टिट्युशनली प्रोटेक्टेड असलं तरी ते ऍब्सोल्यूट नाहीये. मन मानेल तसं काहीही करता येणार नाही. स्टेट रेग्युलेशन्सची काय कन्सेप्ट आहे बघा. आता आपण एक कन्सेप्ट बघितली, ती म्हणजे एंटिटीज किंवा प्रायव्हेट एंटिटीज बरोबर बघितली, एंटरप्राइजेस बघितले, प्रायव्हेट एंटरप्राइजेस. पण आता स्टेट रेग्युलेशन काय आहे तर गव्हर्नमेंटचा कंट्रोल ओव्हर ऍक्टिव्हिटीज ऑफ इंडस्ट्रीज. कशा थ्रू गव्हर्नमेंट कंट्रोल करणार? लॉज, लायसन्सिंग, टॅक्सेशन, लेबर प्रोटेक्शन, एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स. ओके, हे सगळं मेंटेन राहायला पाहिजे ना. स्टेटची ड्युटी आहे हे सगळं करणं.
त्यामुळे यातून ऍक्टिव्हिटीज काय होणार, मॉनिटर होणार. लेबर लॉज आहेत, टॅक्सेशन रिलेटेड लॉज आहेत, लायसन्सिंग रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत, एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड रिलेटेड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे. सो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल 39B आणि C मध्ये इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन बद्दल सांगितलेलं आहे. सो हे स्टेटची काय आहे, ड्युटी आहे किंवा स्टेटसाठी हे डायरेक्टिव्ह दिलेलं आहे की तुम्ही यामध्ये तुम्ही कायदा करू शकता. देअरफॉर स्टेट रेग्युलेशन इज कॉन्स्टिट्युशनली जस्टिफाईड टू प्रमोट सोशल जस्टिस. त्यामुळे स्टेटचं रेग्युलेशन, आता जरी एलपीजी रिफॉर्म झालेले असले, लिबरलायझेशन असलं, प्रायव्हेटायझेशन असलं, ग्लोबलायझेशन असलं, सगळ्या जरी गोष्टी असल्या, न्यू इकॉनॉमिक पॉलिसीज जरी असल्या, तरी सुद्धा स्टेटचं रेग्युलेशन कॉन्स्टिट्युशनली जस्टिफाईड आहे, कारण सोशल जस्टिस हे आपलं एम आहे, गोल आहे. मिक्स इकॉनॉमी मॉडेल इन इंडिया. बघा, इंडियामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरचं कोएक्झिस्टन्स आपल्याला इथे दिसून येतो. दोन्ही सेक्टर्स एकत्र येऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे स्टेट आणि प्रायव्हेट एंटिटीज किंवा प्रायव्हेट एंटरप्राइजेस या दोघांचाही रोल तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण मिक्स्ड इकॉनॉमी आहे. लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन. जे लायसन्स राज होतं सुरुवातीला, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा लायसन्स काढायला लागायचा, प्रत्येक गोष्टीचा लायसन्स लागायचा, रिस्ट्रिक्शन्स खूप होते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वरती. 1991च्या रिफॉर्म्स नंतर ते सगळे रिस्ट्रिक्शन्स कॅन्सल आउट झाले आणि फ्री एंटरप्राइजेस, इन्क्रीज कॉम्पिटिशन आणि बऱ्याचशा गोष्टी इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला बदललेल्या दिसून आल्या. आता बॅलन्सिंग फ्री एंटरप्राइज अँड रेग्युलेशन. फ्री एंटरप्राइज हे जे काही मॉडेल आहे ते इंडियाचं मॉडेल सपोर्ट करत नाही ऍब्सोल्यूट कॅपिटलिझमला. कारण बघा, सोशल जस्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी इंडियासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. अजूनही इंडिया जर आपण पाहिली तर डेव्हलपिंग कंट्री आहे. बऱ्याचशा सोशल इव्हिल, सोशल प्रॅक्टिसेस इथे आहेत आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक डिस्पॅरिटी सुद्धा आहे. सो अशा काळामध्ये कॅपिटलिझम किंवा ऍब्सोल्यूट स्टेट कंट्रोल ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, एक्स्ट्रीम आहेत. सो हा एक्स्ट्रीम अप्रोच इंडियाने घेतलेला नाहीये. तर इथे कसला अप्रोच आपल्याला दिसतोय, बॅलन्स अप्रोच दिसतोय. इंडस्ट्रियलायझेशन वर्सेस एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. आपल्या सिलेबस मधला हा नेक्स्ट पॉइंट आहे की इंडस्ट्रियलायझेशन वर्सेस एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणावरती बदल, मोठ्या प्रमाणावरती रिफॉर्म्स झालेत इंडस्ट्रियलायझेशनमुळे, आणि ह्या सगळ्यामध्ये मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी किंवा मार्केट ड्रिव्हन प्रोडक्शन आणि सगळ्या यामध्ये प्रॉफिट ओरिएंटेड डिस्कोर्स आपल्या समोर आलेला आहे. सो इंडस्ट्रियलायझेशनचे एन्व्हायरमेंटवरती खूप जास्त परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. आपण ऍग्रियन रिफॉर्म बघत असताना हे पाहिलं की ऍग्रिकल्चरमध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन झालं, त्या ऍग्रिकल्चरमध्ये झालेल्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे मॉडर्नायझेशन जरूर झालं, पण त्या मॉडर्नायझेशननी एन्व्हायरमेंटवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम केले. सेम इंडस्ट्रियलायझेशननी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या मेजर कन्सर्न्स आपल्या समोर ओपन अप केले आहेत. इंडस्ट्रियलायझेशन मध्ये लार्ज स्केल डेव्हलपमेंट असते, इंडस्ट्रीज असतात, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतात, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट असते, सगळं आपण बघितलंय. सो हे सगळं असल्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन इज इसेन्शियल. आता इंडस्ट्रियलायझेशन पण गरजेचं आहे, महत्वाचं आहे. मग एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होते म्हणून इंडस्ट्रियलायझेशनला आपल्याला कानाडोळा करून चालणार नाहीये. तर ते पॉवर्टी रिडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा लार्ज स्केल प्रोडक्शन होईल तेव्हा काम मिळेल, लोकांना काम मिळेल, तेव्हा पॉवर्टी कुठेतरी दूर होईल आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस सुद्धा आपल्याला इथे दाखवायचा आहे. आता एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स काय आहेत, रॅपिड ग्रोथमुळे पोल्युशन, डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंज, डेप्लिएशन, हे बघा ज्या ज्या समस्या तुम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड माहिती आहेत ना, ते सगळ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर किंवा इंडस्ट्रियलायझेशन नंतर आपल्याला समोर आलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे त्या सगळ्या समस्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. पब्लिक हेल्थला ते कशा पद्धतीने हॅम्पर करतंय ते लिहायचं आहे. लॉंग टर्म एन्व्हायरमेंटल डॅमेज कशा पद्धतीने करतंय ते सुद्धा सांगायचं आहे. आता कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क काय आहे, 15(1)G आहे, ड्युटी आहे की सिटीजनशिप की त्यांनी नॅचरल एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचंय. आर्टिकल 21चा पूर्ण डिस्कोर्स जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आर्टिकल 21 राईट टू लाईफ हॅज इंटरप्रिटेड इन्क्लूड राईट टू क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट. बघा, राईट टू लाईफ मध्ये क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट सुद्धा इन्क्लुडेड आहे. जसं राईट टू लाईफ मध्ये एज्युकेशन सुद्धा इन्क्लुडेड आहे, तसंच क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंटचा राईट सुद्धा इन्क्लुडेड आहे. कळतंय? त्यामुळे आर्टिकल 21 सुद्धा इथे आपल्याला इम्पॉर्टंट आहे.
लँडमार्क एन्व्हायरमेंटल ज्युरिस्प्रुडन्स बघा, एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये एमसी मेहतांनी ज्या काही पीआयएल्स दाखल केलेल्या आहेत त्या सगळ्या पीआयएल्स जवळजवळ एन्व्हायरमेंटच्या संदर्भातल्या आहेत. सो प्रिन्सिपल ऑफ ऍब्सोल्यूट लायबिलिटी आपल्या समोर आली या माध्यमातून एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ऍब्सोल्यूट लायबिलिटी आपल्याकडे रायलँड्स वर्सेस फीचर मध्ये सांगितलेली स्ट्रिक्ट लायबिलिटी होती, पण एमसी मेहतानी ऍब्सोल्यूट लायबिलिटी हे आपल्या समोर ओपन केलं की ॲब्सोल्युटली लायबल, की तिथे कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज चालणार नाही. सो वेल्लोर सिटीजन वेलफेअर फोरम वर्सेस युनियन ऑफ इंडिया, प्रिन्सिपल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पोल्युटर पेज अँड प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्स, हे सगळं इंट्रोड्यूस झालं. ह्या ज्या केसेस आहेत या केसेस तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा वाचायच्या आहेत आणि अजून ज्या एन्व्हायरमेंटल रिलेटेड केस आहेत त्या सुद्धा तयार ठेवायच्या आहेत, कारण क्वेश्चन मध्ये तुम्हाला केसेस एक्सप्लेन करायला किंवा आपल्या कोर्ट्सचं किंवा ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट काय आहेत एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ते विचारलं जाऊ शकतं. सो दिस जजमेंट शोज ज्युडिशियल एफर्ट्स अँड बॅलन्स इंडस्ट्रियल ग्रोथ. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आता यामध्ये मिडल पाथ काढावा लागणार आहे आपल्याला. स्टेटचे रेग्युलेशन्स घ्यायचे की आपल्या किंवा फ्री एंटरप्राइजेस ठेवायचं, हे जसं होतं त्याचप्रमाणे इंडस्ट्रियलायझेशन अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. बघा, इंडस्ट्रियलायझेशनला नाकारता येणार नाहीये. एलपीजी रिफॉर्म्स ऑलरेडी झालेले आहेत, गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या खूप गरजेच्या सुद्धा आहेत. पॉवर्टीला एलिमिनेट करायचं असेल, जर व्यवस्थित आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट द्यायचं असेल, इकॉनॉमिक हेल्दी एन्व्हायरमेंट द्यायचं असेल तर इंडस्ट्रियलायझेशन इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला काय काढायचंय, काय सोल्युशन आहे? मिडल पाथ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. Sustainable development means development that meets present needs without compromising ability of future generations to meet their own needs. बघा, एन्व्हायरमेंटचं जेव्हा डिग्रेडेशन होतं, एन्व्हायरमेंटवर जेव्हा घालतो आपण, तेव्हा आपण फ्युचर जनरेशन्सचे जनरेशनल राईट्स काय करत असतो? व्हायोलेट करत असतो. त्यांचे राईट्स आपण काय करतोय? त्यांना प्रॉब्लेमॅटिक ठरतील अशा गोष्टी करतोय, कारण त्यांच्यासाठी आपण एक चांगलं एन्व्हायरमेंट ठेवत नाही आहोत. सो सुप्रीम कोर्ट रिपीटेडली आपल्याला सुप्रीम कोर्टाने एम्फसाइज केलेलं दिसून येत आहे ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये. लेजिस्लेशन्स काय काय आहेत बघा, हे सगळे लेजिस्लेशन्स आहेत. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट आहे, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट आहे, आणि हे सगळे ऍक्ट एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी लेजिस्लेशनने इनॅक्ट केलेले आहेत. डेव्हलपमेंट आणि इकोलॉजी मधला कॉन्फ्लिक्ट आपल्याला इथे समजला की इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असतात सच एज डॅम्स, मायनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे सगळे प्रोजेक्ट्स कशासाठी इम्पॉर्टंट आहेत? डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहेत. डॅम्स होतील, माइन्स होतील, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होईल, तेव्हा इंडस्ट्रियलायझेशन प्रमोट होईल आणि तेव्हा ग्रोथ होईल किंवा डेव्हलपमेंट होईल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल बेसिकली. पण यामध्ये इकोलॉजिकल बॅलेन्स किंवा इकोलॉजिकल डॅमेज सुद्धा होतो. सो ह्याचा बॅलेन्स ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि एन्व्हायरमेंटल रिस्क फार घेऊन चालणार नाहीये, कारण अगेन आपण खूप जनरेशन्सचे राईट्स व्हायोलेट करतोय. डिबेट कंटिन्यूज बिटवीन रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकोलॉजिकल सस्टेनेबिलिटी. सो हा डिबेट अजूनही आहे, अजूनही हा प्रॉमिनंट आहे, आपल्याला तो सोसायटीमध्ये दिसून येतो. तुम्ही तो व्यवस्थित मेन्शन करू शकता. Free enterprise promote economic efficiency and innovation, but without regulation it lead to inequality and environmental degradation. दोन पॉइंट आपण बघितले, फ्री एन्व्हायरमेंट वर्सेस फ्री एंटरप्राइजेस वर्सेस स्टेट रेग्युलेशन, आणि सेकंड पॉइंट आपण बघितला इंडस्ट्रियलायझेशन वर्सेस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सो हे दोन्ही पॉइंट बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं, फ्री एंटरप्राइजेस जितके गरजेचे आहेत ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, तितकंच स्टेटचं रेग्युलेशन गरजेचं आहे जर एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन हवं असेल तर, किंवा एन्व्हायरमेंटला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर. सिमिलरली इंडस्ट्रियलायझेशन हार्म द एन्व्हायरमेंट वाईल ओव्हर रेग्युलेशन मे स्लो डेव्हलपमेंट. आता बघा, एन्व्हायरमेंट इंडस्ट्रियलायझेशन, एक्सेसिव्ह इंडस्ट्रियलायझेशन झालं तर ते एन्व्हायरमेंटला हार्म करणार आहे, पण जर एक्सेसिव्ह स्टेट रेग्युलेशन झालं तर ते डेव्हलपमेंटला हार्म करणार आहे. सो आपल्याला मिडल पाथ हा कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क जे आहे ते बॅलन्स अप्रोच देत आहे, रेग्युलेट कॅपिटलिझम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रिन्सिपल. सो कॅपिटलिझमला रेग्युलेट करणं आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला प्रमोट करण्याच्या रिलेटेड आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन्स आहेत किंवा एक फ्रेमवर्क आपल्याला तिथे मिळतंय. इंडस्ट्रियल रिफॉर्म्स इन इंडिया, ट्रान्झिशन फ्रॉम स्टेट कंट्रोल सोशलिझम टू रेग्युलेटेड मार्केट इकॉनॉमी. हे ट्रान्झिशन आपल्याला दिसतंय. सगळीकडे स्टेटचा कंट्रोल, जिथे आपण लायसन्स राज असं म्हटलं, सो हे सगळं पासून ते आता
रेग्युलेटेड म्हणजे मार्केट इकॉनॉमी झालेली आहे, लिबरलायझेशन झालेलं आहे, पण स्टेटचं रेग्युलेशन पूर्णपणे गेलंय का? नाही, स्टेटचं रेग्युलेशन अजूनही तिथे असलेलं आपल्याला दिसून येतं. द अल्टिमेट गोल इज बॅलन्स, इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ दॅट हार्मोनाइज इकॉनॉमिक प्रोग्रेस विथ इकोलॉजिकल प्रिझर्वेशन. ठीक आहे, आता हे इथपर्यंत क्लिअर आहे. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये किंवा आतापर्यंतचे आपण जे बघितलं 4th मॉड्यूल, त्यामध्ये आपण मॉडर्नायझेशन बघतोय, मॉडर्नायझेशन अँड लॉ. मॉडर्नायझेशन अँड लॉ मध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स बघितले आपण, फंडामेंटल राईट्स बरोबर त्या जोडल्या की फंडामेंटल ड्युटीज बरोबर त्या जोडल्या की फंडामेंटल ड्युटीज मधून कशा पद्धतीने मॉडर्नायझेशन प्रमोट होतंय किंवा आपल्याला दिसतंय हे आपण बघितलं. त्यानंतर आपण काय पाहिलंय, त्यानंतर आपण हे सगळ्या ज्या काही डिस्कोर्स आहेत ज्यामध्ये मॉडर्नायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर पाहिलं, ऍग्रियन रिफॉर्म्स पाहिले आणि त्यानंतर आता आपण इंडस्ट्रियलायझेशन आणि एन्व्हायरमेंट सुद्धा पाहिलं. आता कोर्ट रिलेटेड काय मॉडर्नायझेशन झालंय ते आपण बघणार आहोत. रिफॉर्म ऑफ कोर्ट प्रोसेसेस. कोर्टची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ओव्हर द टाइम खूप रिफॉर्म्स झाले, खूप बदल झाले. सो ते आपण या पर्टिक्युलर पॉइंट अंडर बघणार आहोत. नीड काय होती बघा, नीड काय आहे रिफॉर्म्सची. इंडियन ज्युडिशियल सिस्टीम बघितली तर हिस्टॉरिकली इट सफर्स डिलेज, बॅकलॉग ऑफ केसेस, प्रोसिजरल कॉम्प्लेक्सिटी, हाय लिटिगेशन कॉस्ट. आता सगळे LLM ला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे ऑलरेडी लॉचा अभ्यास केलेले लोक आहेत. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपल्याला जर विचारलं की कोर्ट प्रोसेसेसमध्ये काय लॅक्युनाज आहेत किंवा काय चुकीच्या गोष्टी आहेत, का रिफॉर्म्सची गरज आहे, तर आपण भरपूर लिहू शकतो आणि लिहिता आलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे ना की किती कॉम्प्लेक्सिटीज आहेत, डिलेज आहेत, तारीख पे तारीखचा मॅटर आहे. त्याचबरोबर खूप जास्त प्रोसिजरल आपल्याला काय दिसून येतं, प्रोसिजरल कॉम्प्लेक्सिटीज दिसून येतात. जस्टिस डिले होतोय आणि आपल्याला माहितीये की जस्टिस डिलेड ऑफन रिफ्लेक्टेड इन जस्टिस डिनाइड. सो तुम्ही उशिरा काहीतरी क्राईम घडलाय 20 वर्षांपूर्वी आणि 20 वर्षानंतर काहीतरी तुम्ही पनिशमेंट देताय, सो इट इज व्हॉट, जस्टिस डिनाइड ना. रिफॉर्म ऑफ द कोर्ट प्रोसेसेस बिकम नेसेसरी. सो स्पीडी जस्टिससाठी, कशासाठी, स्पीडी जस्टिससाठी, ट्रान्सपरन्सीसाठी, पारदर्शकतेसाठी, ऍक्सेसिबिलिटीसाठी, इफिशियन्सीसाठी ज्युडिशियल रिफॉर्म्स अत्यंत गरजेचे आहेत. यातून काय होणार आहे, मॉडर्नाइज होणार आहे प्रोसिजर आणि फेअरनेस सुद्धा इन्श्युअर होणार आहे. स्पीडी ट्रायल हा एक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. जसं मी म्हटलं, जस्टिस डिलेड इट्स जस्टिस डिनाइड. उशिरा कधीतरी दिलेला जस्टिस हा जस्टिस असूच शकत नाही, तो जेव्हा अन्याय होतो तेव्हा मिळायला हवा. सो स्पीडी ट्रायल हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे अंडर आर्टिकल 21. आपण आतापर्यंत पाहिलंय की आर्टिकल 21 हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपल्याला कुठेही डिग्निटीचा, ह्युमन राईट व्हायोलेशनचा इश्यू दिसतो. स्पीडी ट्रायल्स न होणं हे व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे. त्याचबरोबर आर्टिकल 21 राईट टू लाईफचं पण ते व्हायोलेशन आहे. फंडामेंटल राईट म्हणून सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने हुसेन हरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये, राईट टू स्पीडी ट्रायल इज अ फंडामेंटल राईट असं कोर्टाने सांगितलेलं आहे. सो जे अंडर ट्रायल प्रिझनर्स होते त्यांचे राईट्स आणि ट्रिगर्ड प्रोसिजरल रिफॉर्म्स इन क्रिमिनल जस्टिस या बेसिक केसने, हुसेन हरा खातूम या केसने काय केली, ऍड्रेस केलेली आपल्याला दिसून येते. प्रोसिजरल सिम्प्लिफिकेशन अँड केस मॅनेजमेंट. आता हे जे रिफॉर्म्स आहेत ते इन्क्लूड करतात डिजिटलायझेशन ऑफ कोर्ट रेकॉर्ड, ई फायलिंग सिस्टीम, व्हर्च्युअल हिअरिंग, स्ट्रक्चरल केस मॅनेजमेंट टेक्निक. सो यातनं काय झालेलं आहे, कोर्ट प्रोसेसेसमध्ये थोड्याशा गोष्टी बदललेल्या आहेत ज्यातून स्पीडी ट्रायल्स इन्श्युअर होते. फास्ट ट्रॅक कोर्ट्स आलेत, स्पेशल कोर्ट्स आलेत स्पेशल ऑफेन्सेससाठी, अँड हॅव एस्टॅब्लिश डील विथ स्पेसिफिक कॅटेगरीज लाईक सेक्शुअल ऑफेन्सेससाठी स्पेशल कोर्ट्स असतील किंवा कमर्शियल डिस्प्यूटसाठी वेगळे कोर्ट्स असतील, NGT, ग्रीन ट्रिब्युनल्स वगैरे एस्टॅब्लिश झालेत. सो यातून काय होतंय, स्पेसिफिक कोर्ट्स तयार झाल्यामुळे लोड, जो ओव्हरबर्डन ट्रॅडिशनल लिगल सिस्टीमवरचा लोड होता तो हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतोय. दिस मेजर्स एम टू रिड्यूस पेंडन्सी अँड इम्प्रूव्ह ज्युडिशियल इफिशियन्सी. या मेजर्सनी काय केलं, हे ई फायलिंग असेल किंवा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटचा उपयोग करून घेणं असेल आपल्या कोर्ट प्रोसेसमध्ये, यातून काय झालं, ज्युडिशियल इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वर्सेस पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला नोन आहेत. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियरीने ऍक्टिव्हली एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं,
याला आपण म्हणतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, जे आपल्याला एज्युकेशन रिलेटेड किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टींमध्ये दिसून येतं. त्याचबरोबर PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय, तर जे अग्रीव्ड पार्टीज आहेत त्यांनीच फक्त कोर्टामध्ये जाण्याची जी ट्रॅडिशनल नोशन होती त्याला दूर करत जे पब्लिक साठी काम करणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा इंडिव्हिज्युअल्स आहेत, सो त्यांनी मार्जिनलाइज ग्रुपचा आवाज बनणं, त्यांच्या बिहाफ मध्ये काम करणं म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. सो हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनने सुद्धा बरेच ऍक्सेस टू जस्टिसचा जो डोमेन आहे तो खुला केलेला आपल्याला दिसून येतो आणि हे एक आपल्याला महत्वाचा बदल दिसतो. आता क्रिमिनल लॉ मध्ये काय रिफॉर्म्स झाले? प्ली बार्गेनिंग मध्ये गुन्हा कबूल करणं आणि गुन्हा कबूल केल्यानंतर मग त्यामध्ये गोष्टी काय होतात, थोड्याशा बॅकलॉग, इट्स रिड्यूस बॅकलॉग अँड इन्श्युअर स्पीडी डिस्पोजल ऑफ केस, स्पीडी डिस्पोज होतात आणि लेस सिरियस ऑफेन्सेसला हे मोस्टली लागू होतं, मोठ्या सिरियस ऑफेन्सला किंवा हिनियस क्राइम्सला हे लागू होत नाही. कंपाऊंडिंग ऑफेन्सेस काय आहेत? कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस refers to settlement between victim and accused resulting in withdrawal of charges. Section 320 of Code of Criminal Procedure आणि Section 359 of भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 नंतर आपल्याकडे आता BNSS आहे. सो त्या अंडर त्यांनी एक कंपाऊंडेबल ऑफेन्सची लिस्ट प्रोव्हाइड केली आहे, विथ और विदाउट कोर्ट परमिशन, विड्रॉवल ऑफ चार्जेस. यामध्ये अक्यूज काय करतं, तर विक्टिम अँड अक्यूज रिझल्टिंग इन विड्रॉवल ऑफ चार्जेस, तो सेटलमेंट रिलेटेड ह्या प्रोव्हिजन्स आहेत. विथ और विदाउट कोर्ट परमिशन टू एनकरेज रिकन्सिलिएशन अँड रिड्यूस बर्डन. सो याच्यातून काय होतं, बर्डन रिड्यूस होतं. पण सिरियस ऑफेन्सेस साठी मात्र हे कंपाऊंडेड नाहीये. सिरियस ऑफेन्सेस आपण प्रचंड सिरियसली घेतो कारण ते सोसायटीच्या अगेन्स्ट वाले ऑफेन्सेस असतात. सो तिथे हे काही लागू होणार नाही, म्हणजे स्वतःमध्ये सेटलमेंट वगैरे तिथेच आणणार नाही. कंपाऊंडिंग प्रमोट्स रेस्टोरेटिव्ह जस्टिस रॅदर दॅन प्युअरली प्युनेटिव्ह जस्टिस. प्युनेटिव्ह जस्टिस कडे न जाता रेस्टोरेटिव्ह जस्टिस कडे भर दिलेला आपल्याला इथे दिसून येतो. कंपन्सेशन टू विक्टिम. बघा, विक्टिमला कंपन्सेशन देणं हे ह्या कोणत्या केसेसमध्ये बेसिकली घडतं? ऍसिड अटॅकच्या केसमध्ये आपल्याला दिसतं. ट्रॅडिशनली क्रिमिनल लॉ फोकस्ड ऑन पनिशिंग ऑफेंडर रॅदर दॅन कंपन्सेटिंग विक्टिम. ट्रॅडिशनली पनिशमेंट देणं हे क्रिमिनल लॉचं काम होतं की ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा, पण जी विक्टिम आहे, जी सफर्ड झालेली व्यक्ती आहे, तिला मात्र कंपन्सेशन मिळत नव्हतं. पण मॉडर्न रिफॉर्म्समध्ये, मॉडर्नायझेशन मध्ये आपण बघतोय विक्टिम सेंट्रिक जस्टिस इन्श्युअर झालाय आणि सेक्शन 357 कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये सेक्शन 357 होता CRPCचा आणि आता सेक्शन 396 आहे BNSSचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोर्टानं एम्पॉवर केले टू अवॉर्ड कंपन्सेशन टू victims. In Ankush Shivaji Gaikwad versus State of Maharashtra, the Supreme Court stressed the mandatory consideration of victim compensation. Mandatorily consider करायचं victimचं compensation. Victim compensation scheme under Article 357A and which is 396 of भारतीय नागरिक सुरक्षा संहिता फर्दर इन्स्टिट्यूशनलाइज दिस अप्रोच. आणि ह्याला अप्रोचला काय केलं, इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचं काम या सगळ्या प्रोव्हिजन्सनी केलेलं आहे. सो कंपन्सेशन कुणाला मिळणार आहे, यामध्ये विक्टिम्सला मिळणार आहे. आधी फक्त पनिशमेंट बरोबर होता, आता कंपन्सेशन ऑफ विक्टिम्सचा सुद्धा डोमेन आपल्या समोर ओपन झालेला आहे. सो ट्रान्समिशन फ्रॉम ऑफेंडर फोकस, ज्याने गुन्हा केलाय त्याच्यावरचा फोकस, तिथून ते विक्टिम सेन्सिटिव्ह जस्टिस, विक्टिमकडे सेन्सिटिव्हली बघणं आणि जस्टिस एन्श्युअर करणं. सिव्हिल लॉ रिफॉर्म्स अँड ADR. आता बघा, सिव्हिल लॉ मध्ये अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन होऊ शकतं. काय आहे अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन? ऍडवायझरल सिस्टीम, कन्फ्रंटेशन मॉडेल, हा आपला पहिला पॉइंट आहे. यामध्ये ट्रॅडिशनल कोर्ट्स मध्ये न जाता अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन करणं हे बेसिक ह्याचं ही गोष्ट आहे. कोर्ट प्रोसेसमध्ये जे काही रिफॉर्म झाले त्यामध्ये ADR हा एक बेसिक रिफॉर्म आपण सिव्हिल लॉच्या कंटेक्स्ट मध्ये बघू शकतो. ऍडवायझरल सिस्टीम इनहेरिटेड फ्रॉम ब्रिटिश लॉ ही इंडिया फॉलो करतं. इन दिस मॉडेल पार्टीज प्रेझेंट देअर केस बिफोर इम्पार्शियल जज. आणि याच्यामध्ये काय असतं, जे आपण आता कोर्टामध्ये बघतो, इम्पार्शियल जज असतो, त्या जज समोर पार्टीज आपल्या केसेस प्रेझेंट करतात आणि आउटकम
एव्हिडन्स आणि आर्ग्युमेंट्स वरती डिपेंड असतो. कोर्टामध्ये वकील काय आर्ग्युमेंट्स करतील ते जज ऐकणार, एव्हिडन्स प्रोड्यूस केले जाणार आणि त्यातनं एक जजमेंट दिलं जातं. सो हे आहे ट्रेडिशनल ऍडवायझरी सिस्टम. पण जर आपल्याला प्रोसिजरल फेअरनेस आणि प्रोसिजरल फेअरनेस हवा असेल तर ते टाइम कन्झ्युमिंग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे आणि कन्फ्रंटेशनल आहे. आता हे जे कन्फ्रंटेशनल मॉडेल आहे ते ॲग्रिवेट डिस्प्यूट इन्स्टेड ऑफ रिझॉल्विंग देम ॲमिकेबली. सो ह्याच्यातनं काय होतं, डिस्प्यूट जास्त सॉल्व्ह होत नाही तर तो जास्त वाढतो आणि खूप जास्त काळपर्यंत तो चालतो सुद्धा. जे आपले सिव्हिल लॉज आपण जर बघतो तर एखादा लँड रिलेटेड खटला वकिलाला मिळाला तर त्याला तो आयुष्यभर पुरतो असं म्हटलं जातं. ओके, सो हे काय आहे, हे इतकी वर्ष ती केस चालणार आहे हे क्लिअर आहे यामध्ये. सो शिफ्ट फ्रॉम कन्फ्रंटेशन टू कन्सेन्सेस. आता कन्फ्रंटेशन पासून कन्सेन्सेस पर्यंत जायचं आहे. हे काय आहे, मॉडर्न लिगल रिफॉर्म आहे. कन्सेन्सेस बेस्ड डिस्प्यूट रिझोल्युशन म्हणजे एकमेकांशी संमतीनं केलेला डिस्प्यूट रिझोल्युशन. त्याच्यासाठी एडीआर अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन आहे. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होतं, डायलॉग होतो आणि म्युच्युअली ऍक्सेप्टेबल सोल्युशन काढले जातात. जर दोन पार्टीज मध्ये विवाद आहे, कोणत्याही गोष्टीवरून सिव्हिल विवाद आहे, सिव्हिल खटला आहे, तर त्या विवादाला अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन थ्रू जाऊन काय करायचं आहे, कॉम्प्रोमायझेशन, डायलॉग करायचा आहे, बोलून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट असं आपण त्याला म्हणतो. सो दिस शिफ्ट अलाइन्स विथ प्रिन्सिपल ऑफ रेस्टोरेटिव्ह जस्टिस अँड पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. यातूनच आपल्याला पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी सुद्धा दिसली. अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन विच इज ADR इन्क्लुड्स मेकॅनिझम काय काय आहेत बघा, आर्बिट्रेशन आहे, मेडिएशन आहे, कन्सिलिएशन आहे आणि नेगोसिएशन आहे. हे 4 फॉर्म आहेत अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशनचे. एडीआर मेथड रिड्यूस पेंडन्सी रिड्यूस होते. असं अल्टरनेट जर डिस्प्यूट वापरला, लोअर कॉस्ट लागते, दोन्ही बाजूंचे पैसे वाचतात आणि स्पीडी सेटलमेंट होते. जे सिव्हिल जे खटले आहेत ते वर्षानुवर्ष जे कोर्टात पडून आहेत तसे न राहता ते सॉल्व्ह होतात. मेडिएशन मध्ये एक न्यूट्रल पार्टी बसते, मध्यस्थी आपण ज्याला म्हणतो, ती न्यूट्रल थर्ड पार्टी बसते आणि नेगोसिएशन फॅसिलिटेट करते डिस्प्युटिंग पार्टीज मध्ये. जो मेडिएटरचा डिसिजन असतो डज नॉट इम्पोज द डिसिजन बट ऑल्सो हेल्प पार्टीज टू रीच म्युच्युअली ऍक्सेप्टेबल अग्रीमेंट. एक म्युच्युअली ऍक्सेप्टेबल अग्रीमेंट पर्यंत पार्टीजना यायला हे मेडिएटर मदत करतात. कन्सिलिएशन मध्ये काय असतं, सिमिलर असतं मीडिएशन सारखं बट अलाउड कन्सिलिएटर टू सजेस्ट पॉसिबल सेटलमेंट टर्म्स. मीडिएटर कुठल्याही टर्म्स सजेस्ट करत नाही, कन्सिलिएटर ते करतो. ठीक आहे, मीडिएटर मध्ये ते फक्त मार्ग काढण्यासाठी, त्यांना बोलतं करण्यासाठी, त्यांच्यात निगोशिएबल त्यांना सजेशन्स दिले जातात बेसिकली, पण इथे सेटलमेंट टर्म्स दिल्या जातात. आणि कन्सिलिएशन गव्हर्न होतं आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996 अंडर. कन्सिलिएशन कंबाईन्स फ्लेक्झिबिलिटी विथ स्ट्रक्चरल नेगोसिएशन अँड इज ऑफन यूज इन कमर्शियल डिस्प्यूट. कमर्शियल डिस्प्यूट मध्ये हे वापरलं जातं कन्सिलिएशन. ओके, या रिलेटेड एक प्रॉपर ऍक्ट आहे कन्सिलिएशन गव्हर्न करणार. लोक अदालत बघा, लोक अदालत म्हणजे पीपल्स कोर्ट. आपल्याला माहिती आहे लोक अदालत काय असतं, हे पण एक अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन आहे. ट्रॅडिशनल कोर्टामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी जाण्यापेक्षा लोक अदालतमध्ये जाता येतं. हे कशाच्या अंडर एस्टॅब्लिश झालंय, लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट 1986 अंडर हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. सो हे प्रोव्हाइड करतं इनएक्सपेन्सिव्ह अँड स्पीडी जस्टिस. इनएक्सपेन्सिव्ह, फार पैसा खर्च करून जाणं, मग ती प्रोसिजरल पूर्ण गोष्टी कोर्टामध्ये करणं, आणि आपला खटला खूप छोटा असेल तर ते काही उपयोगाचं ठरत नाही. सो थ्रू कॉम्प्रोमाइज अँड सेटलमेंट, इथे सुद्धा कॉम्प्रोमाइज आणि सेटलमेंट आपल्याला दिसून येते. अवॉर्ड जे असतात ते लोक अदालत पास करते, ते बाइंडिंग असतात आणि डिक्री सारखेच ट्रीट केले जातात. सिव्हिल कोर्टने दिलेली जी डिक्री असते, सिव्हिल कोर्टने दिलेला जो डिसिजन असतो त्या डिक्री सारखंच लोक अदालतचे डिसिजन सुद्धा ट्रीट केले जातात. त्यामुळे इथे इम्पॉर्टन्स आपल्याला दिसून येतो किंवा त्याची एक एन्फोर्सिबिलिटी आपल्याला दिसून येते किंवा त्या प्रोसेस मधला एक सिरियसनेस आपल्याला हायलाइट होतो. दे आर पर्टिक्युलरली युजफुल इन मॉनिटर ऍक्सिडेंट क्लेम्स, मॅट्रिमोनियल डिस्प्यूट, मायनर सिव्हिल केसेस. मोटार ऍक्सिडेंट केस असतील, मोटार ऍक्सिडेंट केस आपल्याला माहिती आहे, त्यानंतर मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स आणि सिव्हिल मायनर सिव्हिल केसेस इथे ऍड्रेस होतात.
ऍक्सेस टू जस्टिस आणि पार्टिसिपेटरी डिस्प्यूट रिझॉल्युशन. पार्टीजनी एकत्र येऊन डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यावरती लोक अदालतचा भर असतो. आणि यातून काय होतं, स्पीडीली गोष्टी पुढे सरकतात. रेस्टॉरेटिव्ह जस्टिस अप्रोच. आता मॉडर्न रिफॉर्म इन्क्रीजिंगली एम्फसाइज रेस्टॉरेटिव्ह जस्टिस. जे मॉडर्न रिफॉर्म आहेत त्यांनी रेस्टॉरेटिव्ह जस्टिस वरती भर दिलेला आहे, वेअर फोकस ऑन रिपेअरिंग हार्म कॉज्ड बाय क्राईम रादर दॅन मेअरली पनिशिंग द ऑफेंडर. फक्त ऑफेंडरला मेअरली पनिश करणं हे एम नाहीये, तर हार्मला रिपेअर करणं, कॉज्ड बाय क्राईम, त्या क्राईम थ्रू झालेला जो काही हार्म आहे त्याला रिपेअर करणं, हे ऑब्जेक्टिव्ह असायला हवंय आणि ते मॉडर्न रिफॉर्म्स मध्ये आहे. कंपन्सेशन स्कीम्स असतील, प्ली बार्गेनिंग असेल, मेडिएशन असेल, हे सगळे जे अप्रोच आहेत ते हेच रेस्टॉरेटिव्ह जस्टिसच्या अप्रोचला काय करतायत, रिफ्लेक्ट करताना आपल्याला दिसत आहेत. मॉडर्नायझेशन इथे आपल्याला दिसून येतंय. कोर्ट प्रोसेस मधलं मॉडर्नायझेशन आपण बघतोय. ठीक आहे. इट ह्युमॅनलाइज द जस्टिस सिस्टीम अँड रिड्युसेस ऍडवायझरल ऑन हॉस्टॅलिटी. सो एक ह्युमॅनलाइज करतं जस्टिस सिस्टीमला. इनह्युमन जस्टिस सिस्टीम जर असेल तर ती काही फायद्याची ठरत नाही. स्पीडी ट्रायल्स लागतात, गोष्टी. रेस्टॉरेटिव्ह जस्टिस पण इम्पॉर्टंट आहे. सो तो अप्रोच आता मॉडर्नायझेशन मध्ये आपल्याला दिसून येतो. कोर्ट प्रोसेस रिफॉर्म have important efficiency but challenges remain, including infrastructure gap and uneven implementation, plea bargaining risk, coercion if not properly monitored, compounding may sometimes undermine deterrence. बघा, कोर्ट प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये रिफॉर्म, कोर्ट प्रोसेसेस मध्ये जे रिफॉर्म्स झाले, म्हणजेच हे जे एडीआर इंट्रोड्यूस झालंय, लोक अदालत इंट्रोड्यूस झालंय, सो त्याच्याने इफिशियन्सी वाढली आहे, पण चॅलेंजेस पण आहेत. जसं आपल्याला माहितीये की रिफॉर्म्स होतात पण त्यानंतर चॅलेंजेस अजूनही राहतातच त्या सिस्टीम मध्ये. इन्फ्रास्ट्रक्चरल गॅप्स आहेत, अनइव्हन इम्प्लिमेंटेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल गॅप्स, अनइव्हन इम्प्लिमेंटेशन, आणि प्ली बार्गेनिंग मध्ये रिस्क आहे की तिथे कोअर्जन होऊ शकतं, प्रॉपरली मॉनिटर झालं नाही. प्ली बार्गेनिंग मध्ये काय असतं, जो ऑफेंडर आहे तो स्वतःच म्हणतो की मी गुन्हा केलेला आहे. आता इथे वेल्दी लोक आहेत जे इन्फ्लुएन्स करू शकतात ना त्या माणसाचं मत, तर प्ली बार्गेनिंग ही खूप जास्त मग कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट ठरू शकते. कंपाउंडिंग मे समटाइम्स अंडरमाइन डेटरन्स. एडीआर मेकॅनिझम्स आर इफेक्टिव्ह बट रिक्वायर ट्रेन मेडिएटर्स, पब्लिक अवेअरनेस. ट्रेन मेडिएटर लागणार, पब्लिकमध्ये अवेअरनेस लागणार. पब्लिकचा जर भरोसा नसेल या गोष्टींवरती तर काही अर्थ नाहीये. डिस्पाइट लिमिटेशन्स, दिस रिफॉर्म रिप्रेझेंट सिग्निफिकंट मॉडर्नायझेशन इन जस्टिस सिस्टीम. सिग्निफिकंट मॉडर्नायझेशन हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एक सिग्निफिकंट मॉडर्नायझेशन आपल्याला दिसून येतं. रिफॉर्म ऑफ कोर्ट प्रोसेसेस इन इंडिया रिफ्लेक्ट शिफ्ट टुवर्ड्स, आपल्याला माहिती आहे, स्पीडी ट्रायल्स, ऍक्सेसिबिलिटी, विक्टिम सेंट्रिक जस्टिस. क्रिमिनल लॉ रिफॉर्म्स आहेत जसं की प्ली बार्गेनिंग अँड कंपन्सेशन मेकॅनिझम, पेंडन्सी रिड्यूस केली आणि रेस्टॉरेटिव्ह जस्टिस काय केला, इन्शुअर केला. सिव्हिल लॉ रिफॉर्म्स, एडीआर मधून मेडिएटर, कन्सिलिएशन, लोक अदालत थ्रू एनकरेज केला कन्सेन्सेस ओव्हर कन्फ्रंटेशन. कन्फ्रंटेशन वरती जो भर होता त्याच्याऐवजी आता परस्पर संमतीने एकमेकांशी एकत्र येऊन चर्चा करून, विचार विनिमय करून, नेगोशिएशन करून, थोडस 2 पावलं मागे जात एक काय काढला जातो, एक निर्णय घेतला जातो किंवा तो डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याकडे भर दिला जातो. टुगेदर दिस मेजर डिमॉन्स्ट्रेट मॉडर्नायझेशन ऑफ ज्युडिशियल सिस्टीम. इथून आपल्याला मॉडर्नायझेशन दिसून येतंय ज्युडिशियल सिस्टीम मधला, सिस्टीम इन लाईन विथ कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज ऑफ जस्टिस, इक्वॅलिटी अँड फेअरनेस. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपला प्रिझन रिफॉर्म्स आहे. आतापर्यंतच्या गोष्टी समजल्या असतील. आपण बघितल्या की काय कोर्ट प्रोसेसमध्ये रिफॉर्म झालेत, मॉडर्नायझेशन अँड द लॉ आपण बघतोय, त्यामध्ये आपण कोर्टमध्ये झालेले रिफॉर्म्स बघितले. आता आपण प्रिझन रिफॉर्म्स इन इंडिया बघणार आहोत. प्रिझन रिफॉर्म्स रेफर्स टू अ लीगल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड स्ट्रक्चरल चॅलेंज एम ॲट इम्प्रूव्हिंग कंडिशन ऑफ प्रिझनर्स अँड ह्युमन ट्रीटमेंट टू प्रिझनर्स. बघा, प्रिझनर्सची कंडिशन ठीक करण्यासाठीचे आणि या रिलेटेड गोष्टी मधले रिफॉर्म्स म्हणजे काय असतात, लीगल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म्स म्हणजे काय असतं, तर प्रिझन रिफॉर्म्स असतात. ट्रॅडिशनली काय होतं, जे प्रिझनर्स होते ते व्ह्यू केले जात होते इन्स्टिट्यूशन ऑफ पनिशमेंट अँड डेटरन्स. म्हणजे त्यांना फक्त पनिशमेंट दिली गेली पाहिजे, जे कोणी प्रिझनर्स असतील त्यांना, किंवा प्रिझनर्स असतील
त्या इन्स्टिट्यूशन ऑफ पनिशमेंट आणि डेटरन्स म्हणजे जिथे शिक्षा केली जाते अशी ठिकाण किंवा डिजिट डेटरन्स म्हणजे तिथे जाण्यासाठी लोक घाबरली पाहिजेत म्हणून ते गुन्हा करणार नाहीत असं ट्रीट केलं जात होतं. पण मॉडर्न पेनॉलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर रिफॉर्मेशन, रिहॅबिलिटेशन अँड रिइंटिग्रेशन ऑफ ऑफेंडर्स इनटू सोसायटी. रिफॉर्मेशन वरती भर आपल्याला दिसून येतो. रिहॅबिलिटेशन जे प्रिझनर्स आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं आणि त्यांना पुन्हा एकदा सोसायटीमध्ये जगता येण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं, चांगला माणूस बनून. इन इंडिया ओव्हर क्राउडिंग बघा, ओव्हर क्राउडिंग आहे, अंडर ट्रायल डिटेन्शन आहे, कस्टोडियल व्हायलन्स आहे, लॅक ऑफ बेसिस ऑफ फॅसिलिटीज आहे, हॅव मेड प्रिझन रिफॉर्म्स प्रिझिंग इश्यू. तो याच्यातून एक इश्यू आपल्याला प्रिझन रिफॉर्मचा समोर आलेला दिसतोय. आता कॉन्स्टिट्युशनल बेसिस अगेन आर्टिकल 21. ठीक आहे, 21 मध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ठीक आहे, आर्टिकल 21 मध्ये आपल्याला काय दिसून येतं, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी विच गॅरंटीज द राईट टू लाईफ. The Supreme Court has interpreted Article 21 to include the right to live with human dignity. आर्टिकल 21 मध्ये जे राईट टू लाईफ दिलंय ते फक्त मेअर राईट टू लाईफ आहे का, फक्त फॉर्मल राईट टू लाईफ आहे का, नाही. तिथे आपल्याला काय दिसतं, डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स वरती फोकस दिसतो. त्यामुळे ते डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स प्रिझनरच्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा आहे. आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड आर्टिकल 39A प्रमोट्स इक्वल ऍक्सेस टू जस्टिस. सो इक्वल ऍक्सेस टू जस्टिस सुद्धा आपल्याला इथे दिसून येतो. ऑल्दो प्रिझनर्स फॉल अंडर स्टेट लिस्ट इन द 7th शेड्यूल, कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स बाइंड स्टेट ऑथॉरिटीज टू एन्श्युअर ह्युमन ट्रीटमेंट. आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आपल्याला बऱ्याचशा केसेस यामध्ये दिसून येतात. सुनील बद्रा वर्सेस दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशनची केस आहे. कोर्ट हेल्ड दॅट प्रिझनर्स आर नॉट डिप्राइव्ड ऑफ फंडामेंटल राईट्स. कोर्टाने सांगितलं की हे जे प्रिझनर्स आहेत ते डिप्राइव्ड नाही आहेत फंडामेंटल राईट्सचे एक्सेप्ट दोज कर्टेल्ड लॉ. इट कंडेम्ड सॉलिडॅरिटी, कन्फाइनमेंट अँड कस्टोडियल टॉर्चर. सिमिलरली चार्ल्स सोब्राज वर्सेस सुप्रिटेंडेंट सेंट्रल जेल तिहार, the court emphasized that prison restrictions must not be arbitrary and excessive. प्रिझन मध्ये जे रिस्ट्रिक्शन्स घातले जातात ते आर्बिट्ररी नसले पाहिजेत, त्याचबरोबर ते एक्सेसिव्ह सुद्धा असता कामा नाहीत, असं या पर्टिक्युलर केसमध्ये सांगितलं. आता अंडर ट्रायल प्रिझनर्सचा एक वेगळा डिस्कोर्स आहे किंवा अंडर ट्रायल प्रिझनर्सला काही राईट्स आहेत. बघा, जे अंडर ट्रायल आहेत त्यांच्यावरती अजून ट्रायल झालेलीच नाहीये, गुन्हा अजून सिद्ध झालेलाच नाहीये, गोष्टी अजून खूप मागे आहेत, तरी सुद्धा हा इश्यू इंडियामध्ये खूप जास्त सिग्निफिकंट आहे. कारण लार्ज नंबर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत जे कस्टडीमध्ये आहेत लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी विदाऊट कन्व्हिक्शन, त्यांचं कन्व्हिक्शनच होत नाहीये. सो हे कशामध्ये आपल्याला ऍड्रेस झालं होतं, आपण ही केस पाहिली आधी पण, हुसेनरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार. द सुप्रीम कोर्ट रिकॉग्नाइज स्पीडी ट्रायल. सो यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पीडी ट्रायलला ऍज अ फंडामेंटल राईट म्हणून रिकॉग्नाइज केलं होतं. This case highlights systemic delays and trigger reform aimed to reduce pre-trial detention. Okay, protection against custodial violence. Custodial violence च्या against प्रोटेक्शन केस आहे DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. डिटेल गाईडलाईन्स दिल्या होत्या कस्टोडियल अब्यूजला दूर करण्यासाठी, इन्क्लुडिंग मॅन्डेटरी अरेस्ट प्रोसिजर अँड राईट्स ऑफ डिटेनीज. जे डिटेन केलं जाते ज्यांना, त्यांचे राईट्स आहेत की त्यांना का डिटेन केलं जातं हे त्यांनी जाणून घेणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्याच्या गाईडलाईन्स आपल्याला DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल या केसमध्ये दिसून येतात. दिस गाईडलाईन्स स्ट्रेंथन अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी इन कस्टोडियल सेटिंग अँड रिएन्फोर्सिंग ह्युमन राईट स्टँडर्ड. सो यामध्ये बेसिकली या गाईडलाईन्सनी स्ट्रेंथन केली अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी कस्टोडियल सेटिंग मध्ये. शिफ्ट फ्रॉम पुनेटिव्ह टू रिफॉर्मेटिव्ह अप्रोच. आपण बघितलं की ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये कोर्ट एक रोल प्ले करत होता की पनिशमेंट करायची. जे कोणी क्रिमिनल्स असतील त्यांना काय करायचं, पनिश करायचं आणि डेटरन्स क्रिएट करायचा. हे दोनच ऑब्जेक्टिव्ह होते लॉच्या समोर. पण आता आपण मॉडर्नायझेशन अँड लॉ बघतोय. आधुनिक जगातल्या गोष्टी बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे मेयर पनिशमेंट आता उरलेली
नाहीये. मॉडर्न पिनॉलॉजीमध्ये रिफॉर्मेटिव्ह अप्रोच किंवा रिफॉर्मेटिव्ह जस्टिस आपल्याला दिसतंय. बदलाचा भाव आपल्याला ठेवून काम करायचं आहे प्रिझनर्स बरोबर. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिहॅबिलिटेट ऑफेंडर्स अँड प्रिपेअर देम रिइंटिग्रेशन इन टू सोसायटी. पुन्हा त्यांनी सोसायटीत गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित जगता यायला हवं. त्यांची शिक्षा असेल किंवा त्यांच्या ज्या काही शिक्षेचा कालावधी असेल तो भोगून ते सगळं केल्यानंतर रिइंटिग्रेशन इन टू सोसायटी पॉसिबल व्हायला हवं. एज्युकेशनल त्यासाठी काय असतं, प्रिझन्समध्येच एज्युकेशनल प्रोग्राम्स असतात, वोकेशनल ट्रेनिंग असतात, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असतात. बघा कुठलाही व्यक्ती, आता तुम्ही क्रिमिनल सायकोलॉजी हा सब्जेक्ट जर तुमच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये शिकला असेल तर तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने क्रिमिनल्स तयार होतात, सायकोलॉजिकल फॅक्टर्स काय आहेत हे आपल्याला लक्षात येतं. सो इथे सायकोलॉजिकल जर काउन्सिलिंग झाली तर कदाचित बेटर पर्सन तो व्यक्ती होऊ शकतो. सेकंड चान्स त्या व्यक्तीला दिला गेला तर कदाचित सोसायटीला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अँड इन्क्रीजिंगली इंट्रोड्यूस इन प्रिझन्स. सो हे सगळं प्रिझन्स मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. ओपन प्रिझन्स अँड सेमी ओपन इन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट दिस रिफॉर्मेटिव्ह फिलॉसॉफी बाय अलाउविंग प्रिझनर्स टू वर्क. जे प्रिझनर्स आहेत त्यांना काम करायला प्रमोट केलं जातं आणि सोसायटी बरोबर सुद्धा त्यांचं इंटरॅक्शन कायम ठेवलं जातं अंडर सुपरविजन. सो सुपरविजन सुद्धा इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओव्हर क्राउडिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरल चॅलेंज आपल्याला माहिती आहे, खूप जास्त प्रमाणात इंडियातले प्रिझन्स काय आहेत, ओव्हर क्राउडेड आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरल चॅलेंजेस सुद्धा आहेत तिथे. मग हेल्थ इश्यू असेल, व्हायलन्स असेल, पुअर लिव्हिंग कंडिशन आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये मेनी प्रिझनर्स ऑपरेट बियॉन्ड देअर सँक्शनल कॅपॅसिटी, पर्टिक्युलरली ड्यू टू हाय नंबर ऑफ अंडर ट्रायल्स. ॲडिक्वेट सॅनिटेशन नाहीये, मेडिकल फॅसिलिटीज सुद्धा दिसत नाही आणि ट्रेन स्टाफ नाहीये. आता मी जसं सांगितलं की सायकोलॉजिकल काउन्सलर्स वगैरेची गरज आहे जर आपल्याला पुन्हा एकदा सोसायटीमध्ये हे जे काही ऑफेंडर्स आहेत, प्रिझनर्स आहेत त्यांना इंट्रोड्यूस करायचं असेल, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं असेल तर. पण ट्रेन स्टाफच नाहीये की जो व्यवस्थित ट्रीट करेल त्यांना. सो कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत आणि हे प्रिझन्स ऍडमिनिस्ट्रेशन जास्तीत जास्त कॉम्प्लिकेट होत चाललेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल गॅप्स आपल्याला इथे दिसत आहेत फॉर मिनिंगफुल रिफॉर्म्स. लीगल एड अँड ऍक्सेस टू जस्टिस. आता 39A आपण पाहिला, फ्री लीगल एड. एन्श्युअर जस्टिस इज नॉट डिनायड ड्यू टू इकॉनॉमिक डिसॅबिलिटी. जी काही जस्टिस आहे ते तुमच्याकडे पैसा नाही किंवा तुमच्याकडे प्रॉपर प्रोसेस थ्रू जाण्यासाठीचं जे काही साधनं लागतात, संसाधनं लागतात ती नाहीत. इकॉनॉमिक डिसॅबिलिटी आहे म्हणून तुमचा जस्टिस डिनाय केला जाऊ शकत नाही. त्यामुळेच आपल्याकडे काय आहे, लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज आहेत, लिगल एड क्लिनिक्स चालवतात, त्याच्यामध्ये प्रिझनर्सना असिस्ट केलं जातं इनमेट्स इन फायलिंग अपील फाईल करण्यासाठी आणि बेल ऍप्लिकेशनसाठी. बऱ्याच प्रिझनर्सना बेल ऍप्लिकेशन्स बद्दलच गोष्ट माहीत नसते, त्यामुळे अंडर ट्रायल प्रिझनर्स वर्षानुवर्ष कितपत पडलेले असतात. सो त्यांना ह्या गोष्टी कळल्या की आपले राईट्स काय आहेत, बेल मिळणं हा आपला जो काही अधिकार आहे तर तो अधिकार त्यांना वापरता येणं, ह्या गोष्टी कधी घडतील जेव्हा त्यांना त्या माहीत असतील, अवेअरनेस असेल. सो हे अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम कोण करतंय, राईट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज. वुमन प्रिझनर्स आणि वल्नरेबल ग्रुप्सच्या अजून समस्या आहेत की स्पेशल अटेन्शन त्यांना गरजेचं असतं. जुव्हिनाइल्स आहेत, अर्ली इनमेट्स आहेत, मेंटली इल प्रिझनर्सच्या सुद्धा समस्या असतात. सो यांच्यासाठी काय काय दिलं गेलं पाहिजे, सेपरेट फॅसिलिटीज असल्या पाहिजे, चाइल्ड केअर सपोर्ट असला पाहिजे फॉर मदर, हेल्थ केअर प्रोव्हिजन्स आर इसेन्शियल. ज्युडिशियल गाईडलाईन्स अँड ह्युमन राईट्स कमिशन. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, का ह्युमन डिग्निटी किंवा डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्ससाठी अंडर आर्टिकल 21 इम्पॉर्टंट आहेत. प्रिझनर्स असले तरी सुद्धा वुमन प्रिझनर्स आहेत, वल्नरेबल ग्रुप्स आहेत, त्यांना स्पेशल अटेन्शनची गरज जिथे आहे तिथे ती मिळाली पाहिजे. ज्युडिशियल गाईडलाईन्स and human rights commissions have emphasized gender sensitive prisoner administration and safeguard dignity and well-being. इथून काय सेफगार्ड होणार आहे, डिग्निटी आणि वेलबिंग सेफगार्ड होणार आहे. रोल ऑफ कमिटीज अँड कमिशन्स. आता वेगळ्या वेगळ्या कमिटीज आहेत आणि कमिशन आहेत, त्यांची काय भूमिका आहे या सगळ्या प्रिझन रिफॉर्म्स मध्ये. मुल्ला कमिटी 1980 to 1983 and Justice Krishna Iyer Committee on Women Prisoners
have recommended modernization of prison laws. प्रिझन लॉज जे आहेत त्या लॉजचं मॉडर्नायझेशन बद्दलचे रिकमेंडेशन मुल्ला कमिटी असेल किंवा जस्टिस कृष्णा अय्यर कमिटी असेल यांनी केली होती. बेटर लिव्हिंग कंडिशन्स यामध्ये काय काय सांगितलं होतं? बेटर लिव्हिंग कंडिशन्स असल्या पाहिजेत, स्टाफ ट्रेंड असला पाहिजे, अडॉप्शन ऑफ रिफॉर्मेशन ओरिएंटेड पॉलिसीज, रिफॉर्मेशन ओरिएंटेड पॉलिसीज वापरल्या गेल्या पाहिजेत. सो दीज रिपोर्ट्स हॅव इन्फ्लुएन्स पॉलिसी रिफॉर्म थ्रू इम्प्लिमेंटेशन रिमेन्स अनइवन. आता मॉडेल प्रिझन मॅन्युअल अँड रिसेंट डेव्हलपमेंट 2016 मधल्या ही डेव्हलपमेंट आहे बघा. मॉडेल प्रिझन मॅन्युअल आलं 2016 मध्ये, विच प्रोव्हाइड कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स फॉर प्रिझन मॅनेजमेंट, ज्यांनी प्रिझन मॅनेजमेंटसाठी काही कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स दिल्या, ज्या की आपण आता ऑलरेडी बघितल्यात की प्रिझन मध्ये काय काय गरजेचं आहे, हेल्थ केअर, लिगल एड, रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर ओपन प्रिझन, पॅरल रिफॉर्म आणि टेक्नॉलॉजिकल मॉडर्नायझेशनला सुद्धा 2016च्या या रिफॉर्मने काय केलं, प्रमोट केलेलं आपल्याला दिसून येतं. आता इंटरनॅशनल ह्युमन राईट्स स्टँडर्ड्स आहेत. प्रिझन रिफॉर्म्स ऑल्सो गाइडेड बाय इंटरनॅशनल स्टँडर्ड सच ॲज UN स्टँडर्ड मिनिमल रूल्स अँड ट्रीटमेंट फॉर प्रिझन, नेल्सन मंडेला रूल्स म्हणून हे ओळखले जातात. सो हे इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे. चॅलेंजेस काय आहेत बघा इम्प्लिमेंटेशन मधले. Despite progressive judicial decisions and policy reforms, challenges persist due to lack of resources, inadequate training of prison staff, political indifference, slow implementation. Monitoring mechanism needs strengthening to ensure compliance with human rights standards. So, human rights standard बरोबरचे compliance आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येते प्रिझन रिफॉर्म्सच्या कंटेक्स्ट मध्ये. बघा आता आपण मॉडर्नायझेशन मध्ये रिफॉर्म इन प्रिझन रिफॉर्म्स बघितले. या आधी आपण कोर्ट मधल्या रिफॉर्म्स बघत होतो, त्यानंतर आता आपण प्रिझन रिफॉर्म्स बघितले. आता आपल्याला एक क्लिअर अंडरस्टँडिंग आलेलं आहे की मॉडर्नायझेशन अँड लॉ या टॉपिकच्या रिलेटेड. मॉडर्नायझेशन अँड लॉचं आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर आपण मॉडर्नायझेशन आणि ॲग्रियन रिफॉर्म्स बघितले. ॲग्रिकल्चरमध्ये कशा पद्धतीने मॉडर्नायझेशन झालंय, इंडस्ट्रियलायझेशन आणि त्याचबरोबर फ्री एंटरप्राइज वर्सेस स्टेट रेग्युलेशन पाहिले, इंडस्ट्रियलायझेशन वर्सेस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आपण पाहिलं, केस लॉज पाहिल्या आणि त्यानंतर आपण रिफॉर्म्स इन कोर्ट प्रोसेस पाहिली. कोर्टाच्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने बदल झाले आहेत, ADR असेल, अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन सिस्टीम असेल, लोक अदालत असेल, या सगळ्याचं इंट्रोडक्शन वगैरे पाहिलं आणि आता प्रिझन रिफॉर्म्स पाहिले. प्रिझन मध्ये रिफॉर्म्सची का गरज आहे, हुसेन हरा खातूम हे जजमेंट जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की राईट ऑफ स्पीडी ट्रायल हा एक फंडामेंटल राईट आहे माणसाचा. कारण स्पीडी ट्रायल होईल तेव्हा कळेल ना त्याने गुन्हा केलाय की नाही, राईट. मग जर वर्षानुवर्ष अंडर ट्रायल प्रिझनर्स असतील आणि त्यांचे एवढ्या मोठ्या समस्या असतील तर त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मॉडर्नायझेशन मध्ये त्याच्यावरती वे काढण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्या 4th मॉड्यूल मध्ये जो पहिला पॉइंट आहे मॉडर्नायझेशन अँड लॉ मधला हा शेवटचा पॉइंट आहे डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस बघत असताना हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे अंडर ग्रासरूट डेमोक्रेसी. ओके, तिथे आपल्याला हा टॉपिक काय म्हणून होता, ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणून होता. आता इथे त्यांनी काय दिलंय, डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, दोन्हीचा अर्थ सेम होतो. त्यामुळे आता डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजेच काय झालंय तर ग्रासरूट डेमोक्रेसीला प्रमोट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, बघूयात आता आपण हे पटकन बघूयात कारण आपण ऑलरेडी ते कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस मध्ये डिस्कस केलेलं आहे. ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल, शेवटचा लेक्चर आहे कारण तो ओव्हरऑल सिलेबस मधला शेवटचा पॉइंट होता आपल्या फाउंडेशन पेपर 2 मधला. ठीक आहे, तर ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन कशाला रेफर केलं जातं, ट्रान्सफर ऑफ पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल पॉवर फ्रॉम सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स टू लोकल बॉडीज. कोणती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. 73rd ने काय झालं, पंचायत राज सिस्टीम इंट्रोड्यूस झाली, 74 नी म्युनिसिपालिटीज. ओके, आता ही कन्सेप्ट काय आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, गव्हर्नन्स बाय लोकली
लोकली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे लोकल लेवलला निवडून आलेले रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांच्या थ्रू काय चालणार, त्या गावाचा किंवा त्या म्युन्सिपालिटीचा कारभार चालणार. सो ही बेसिक गोष्ट आहे. इट इज अ की इन्स्ट्रुमेंट ऑफ डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन. हे की इन्स्ट्रुमेंट आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनचं. बघा जेवढं जेवढं डिसेंट्रलाइज होत जाणार तेवढ्या तेवढ्या गोष्टी सोप्या होत जाणार आहेत ऍडमिनिस्ट्रेशनच्या आणि गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी. जेव्हा आपण गुड गव्हर्नन्स बघतो किंवा वेलफेअर बघतो स्टेटचं, ओव्हरऑल स्टेट वेलफेअर बघतो, सो ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनचं महत्व आपल्याला समजतं. कॉन्स्टिट्युशनल बेसिस सांगितलं मी 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी आलेलं आहे. पंचायत राज सिस्टीम काय आहे बघा, लोकल गव्हर्नमेंट, रूरल लेवलची जी काही लोकल गव्हर्नमेंट असणार आहे त्याला पंचायत राज सिस्टीम म्हणतात. पंचायत राज सिस्टीम इन रूरल एरियाज विच इज ग्राम पंचायत ऍट विलेज लेवल, पंचायत समिती ऍट ब्लॉक लेवल अँड जिल्हा परिषद ऍट डिस्ट्रिक्ट लेवल. ओके, ग्राम सभा कन्सिस्टिंग ऑल अडल्ट मेंबर्स ऑफ विलेज फॉर्म्स अ फाउंडेशन ऑफ रूरल डेमोक्रेसी. बघा जसं पार्लमेंट आहे, पार्लमेंटमध्ये लोक एकत्र येऊन काहीतरी डिसिजन्स घेत आहेत, तर तशाच पद्धतीने ग्रामीण लेवलला ग्राम सभा एक महत्वाचा रोल प्ले करते. गावाच्या समस्यांबद्दल प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या डिस्टिंक्ट काय असणार आहेत, समस्या असणार आहेत. हे डिसेंट्रलायझेशन का इम्पॉर्टंट आहे, कारण त्या त्या भागाच्या वेगवेगळ्या स्पेशल नीड्स, वेगवेगळ्या गरजा जर आपल्याला समजून घेता आल्या तर त्याच्यावरती ऍक्शन घेता येणार आहे. सो ग्रामसभेचं सुद्धा इथे खूप जास्त महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं, जिथे अडल्ट मेंबर एकत्र येतात आणि गावासाठीचं डिसिजन करतात. आणि इथे डायरेक्ट पार्टिसिपेशन दिसतं डिसिजन मेकिंग मध्ये. जसं आपण म्हणतो की डेमोक्रॅटिक कंट्री आहे इंडिया, मग फक्त युनिव्हर्सल अडल्ट सफरेज आणि मतदानाचा अधिकार आहे म्हणून डेमोक्रेसी आहे का, तर नाही. तर आपल्याला काय डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसायला हवंय आणि 73rd आणि 74th अमेंडमेंट नंतर आपल्याला ते दिसून यायला लागलेलं आहे. अर्बन लोकल बॉडीज 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल्स, नगरपंचायत, याच्यामध्ये काय आहे, अर्बन लेवलचं प्लॅनिंग इथे केलं जातं. जसं ग्रामीण लेवलचं ग्रामपंचायत लेवलला प्लॅनिंग केलं जातं, तसं अर्बन लेवलचं म्युन्सिपालिटी लेवलचं प्लॅनिंग कुठे केलं जातं, अर्बन लोकल बॉडीज मध्ये केलं जातं. वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, पब्लिक हेल्थ अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, दे प्ले अ वायटल रोल इन अर्बन गव्हर्नन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अर्बन गव्हर्नन्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये एक महत्वाचा रोल दिसतो. आता डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्याला माहित आहेत. पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढायला हवंय, इफिशियन्सी वाढायला हवी आहे, सगळे लोक या प्रोसेसमध्ये, डेमोक्रेसीच्या प्रोसेसमध्ये सामील व्हायला हवे, डिसिजन मेकिंग चांगली व्हायला हवी आहे, किंवा डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये जेव्हा लोक स्वतःहून इन्व्हॉल्ड असतील तेव्हा ते स्वतः या देशाचे नागरिक म्हणून ग्रो होतील. ओके, इट इम्प्रूव्ह सर्व्हिस डिलिव्हरी बाय रिड्युसिंग ब्युरोक्रॅटिक डिलेज, आणि ब्युरोक्रॅटिक डिलेज वगैरे न राहता, कारण जेव्हा एक कोणती तरी ऑथॉरिटी निर्णय घेतीये तर तेव्हा डिले होणार, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लॅक्युनाज राहणार. पण जेव्हा ते डिसेंट्रलाइज होतं, जेव्हा ते विभागलं जातं वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये, वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये, सो तेव्हा ते जास्त इफेक्टिव्ह होतं. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट सुद्धा यातून आपल्याला साधता येते. रिझर्वेशन आहे बघा ग्रामपंचायत किंवा म्युन्सिपालिटी लेवलला वुमनसाठी, सो यातून महिलांसाठी मोठ्या प्रमाणावरती सीट्स आपल्याला दिसून आल्या. मेनी स्टेट्स हॅव इन्क्रीज इट टू 50% पर्यंत महिलांना रिझर्वेशन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये दिसून आलं डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन मध्ये. यातून पार्टिसिपेशन वाढलं. जे आपण वुमन अँड द लॉ हा टॉपिक बघितला 3rd मॉड्यूल मध्ये, तेव्हा बघितलं होतं की पार्टिसिपेशन खूप कमी आहे, पार्लमेंटरी प्रोसेसमध्ये वुमन नाही आहेत. सो हे सगळं आपण पाहिलंय. सो त्यामध्ये आपल्याला हे जे 73rd अमेंडमेंटनी आपल्या समोर आली डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन, त्याने त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली आपल्याला दिसून येते आणि ग्रासरूट डेमोक्रेसीला प्रमोट केलेलं आहे. फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन सुद्धा इथे याच माध्यमातून झालं. रूरल डेव्हलपमेंट आणि सोशल वेलफेअर यातून साध्य होत आहे. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन अँड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स, जसं की पार्टिसिपेशन वाढलेलं आहे लोकांचं या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता चॅलेंजेस काय आहेत, बेसिकली जरी चॅलेंजेस जर आपण बघायला गेलो तर जसं मी सांगितलं की रिझर्वेशन आहे वुमनला, पण ते ऍक्च्युअल रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन थ्रू वुमनचं पार्टिसिपेशन ऍक्च्युअली वाढलंय की नाही ही शंका आहे. कारण अजूनही आपल्याला सरपंचपती सारखा कन्सेप्ट दिसत आहेत. ओके, अजूनही ऍक्च्युअल हेड वुमन झालेलीच नाही, ती फक्त एक पपेट म्हणून काम करते. सो हे
हे काय आहेत, हे लॅक्स आहेत, अजूनही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅक्स आहेत किंवा अवेअरनेस रिलेटेड लॅक्स आहेत. रिअल ऑथॉरिटी आणि ओव्हरऑल जर डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन मध्ये लॅक्युना आपण पाहिले तर आपल्याला दिसून येतं की अजूनही स्टेट लेवलला कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि इफेक्टिव्ह डिसेंट्रलायझेशन अजूनही झालेलं नाही. ज्युडिशियल रिकग्निशन, लोकल बॉडीज मधलं फ्री अँड फेअर इलेक्शन ज्युडिशरीने रिकग्नाइज केलेलं आहे. इम्पॉर्टन्स इन स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसीच्या स्ट्रेंथनिंग करण्यामध्ये याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर जे विजन ऑफ द गव्हर्नन्स आहे, ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, हे डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन थ्रू आपल्याला एन्श्युअर करता येणार आहे किंवा करता येत आहे. मॉडर्नायझेशन आणि लॉचा डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा एक इम्पॉर्टंट पार्ट असलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, इथे आपला मॉड्यूल 4 मधला पहिला पॉइंट झालेला आहे आणि आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण अल्टरनेटिव्ह अप्रोचेस टू लॉ बघणार आहोत, ज्याच्यामध्ये नक्षलाइट मुवमेंट्स, कॉजेस अँड क्युअर कव्हर करणार आहोत.